श्री स्वामी समर्थ. मेष राशी 29 जून ते 5 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार. अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तुमच्या आयुष्यात एखाद्या मोठ्या बदलाची चाहूल लागली आहे का? अनेक दिवसांपासून ज्या कामासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात त्याला आता यशाची किनार मिळणार आहे का? आर्थिक बाबतीत सुरू असलेली चिंता कमी होऊन दिलासा मिळेल का? करिअरमध्ये नवीन संधी तुमची वाट पाहत आहेत का? कुटुंबातील काही प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील का? प्रेमसंबंधांमध्ये अपेक्षित गोडवा आणि विश्वास वाढेल का? नवीन ओळखी, नवीन संधी आणि काही अनपेक्षित घडामोडी तुमच्या जीवनात उत्साह निर्माण करतील का? एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे का? मनातील संभ्रम दूर होऊन आत्मविश्वास वाढेल का? चला पाहूया मेष राशीला हा आठवडा कसा असेल. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. या आठवड्यात ग्रहांची स्थिती मेष राशीच्या व्यक्तींना नवीन संधी, काही महत्त्वाचे निर्णय आणि स्वतःच्या क्षमतांची जाणीव करून देणारी ठरणार आहे. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना आता प्रत्यक्षात आणण्याची वेळ येईल. काही ठिकाणी संयम राखावा लागेल तर काही ठिकाणी धाडसी निर्णय तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. या आठवड्यात तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतरांवर पडेल. कुटुंब, करिअर, आर्थिक व्यवहार आणि प्रेमसंबंध या सर्व क्षेत्रांत काही ना काही सकारात्मक घडामोडी दिसून येतील. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि कार्यक्षमता विशेष लक्ष वेधून घेईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळेल आणि त्या यशस्वीपणे पूर्ण करण्याची ताकदही तुमच्यात असेल. काही महत्त्वाच्या बैठका किंवा चर्चांमध्ये तुमचे मत प्रभावी ठरेल. नोकरीत बदल करण्याचा विचार करत असाल तर योग्य संधीची चाहूल लागू शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक मिळण्याचे संकेत आहेत. जुन्या व्यवहारांमधून अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. भागीदारी व्यवसायात संवाद चांगला ठेवणे आवश्यक राहील. एखाद्या नवीन प्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी आठवड्याचा उत्तरार्ध अधिक अनुकूल ठरेल. मार्केटिंग, विक्री, शिक्षण, तंत्रज्ञान आणि सल्लागार क्षेत्रातील लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी काही सहकारी तुमच्या यशामुळे प्रभावित होतील, परंतु काही जण मत्सरही करू शकतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर उघडपणे सांगणे टाळावे. तुमच्या योजनांवर शांतपणे काम करा. परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी नवीन संपर्क लाभदायक ठरतील. एखाद्या जुन्या प्रयत्नाचे फळ या आठवड्यात मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुलनेने स्थिर आणि समाधानकारक राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्याचा विचार यशस्वी होऊ शकतो. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची चिन्हे आहेत. काही लोकांना बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्नाचा लाभ मिळू शकतो. आर्थिक व्यवहार करताना मात्र घाईगडबड टाळणे आवश्यक राहील. घरगुती खर्च वाढण्याची शक्यता असली तरी उत्पन्न आणि खर्च यामध्ये योग्य समतोल राखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. एखादी मोठी खरेदी करण्याचा विचार असेल तर नीट विचार करून निर्णय घ्यावा. मित्र किंवा नातेवाईकांकडून आर्थिक मदतीची मागणी येऊ शकते. मदत करताना स्वतःच्या आर्थिक स्थितीचाही विचार करा. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा इतर गुंतवणूक क्षेत्रात असणाऱ्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवल्यास भविष्यासाठी चांगली बचत करता येईल. आठवड्याच्या शेवटी एखादी आर्थिक आनंदाची बातमी मिळू शकते. पैशांच्या बाबतीत आत्मविश्वास वाढेल आणि काही महत्त्वाच्या योजना आखण्यास सुरुवात कराल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण या आठवड्यात प्रामुख्याने आनंदी आणि सकारात्मक राहील. घरातील सदस्यांमध्ये परस्पर सहकार्य आणि समजूतदारपणा वाढलेला दिसेल. एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमाचे नियोजन होऊ शकते. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा तुम्हाला मिळेल. घरातील काही जुन्या गैरसमजुती दूर होण्याची शक्यता आहे. भावंडांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. कुटुंबासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेताना सर्वांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल. त्यांच्या शिक्षण किंवा करिअरबाबत एखादी चांगली बातमी मिळू शकते. घराच्या सजावटीसाठी किंवा नूतनीकरणासाठी काही खर्च होऊ शकतो. नातेवाईकांच्या भेटीगाठी वाढतील. काही व्यक्तींना दूर राहणाऱ्या कुटुंबियांची भेट होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी तुमची भूमिका महत्त्वाची ठरेल. संयम आणि प्रेमळ संवाद यामुळे अनेक प्रश्न सहज सुटतील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा आठवडा उत्साहवर्धक राहील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ मिळेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींना नातेसंबंध पुढे नेण्यासाठी सकारात्मक संधी मिळू शकते. एखादी रोमॅन्टिक भेट किंवा विशेष क्षण मनात कायमचा कोरला जाईल. वैवाहिक जीवनात परस्पर समजूतदारपणा वाढेल. जोडीदार तुमच्या निर्णयांना पाठिंबा देईल. काही दिवसांपासून सुरू असलेले मतभेद संवादातून दूर होतील. एकत्र वेळ घालवण्याच्या संधी वाढतील. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक राहील. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे. ही ओळख पुढे जाऊन महत्त्वाच्या नात्यात बदलू शकते.
प्रेमसंबंधांमध्ये घाईघाईने निर्णय घेऊ नका. विश्वास आणि प्रामाणिकपणा हेच या आठवड्यात तुमच्या नात्याचे सर्वात मोठे बळ ठरेल. नात्यातील गोडवा वाढल्यामुळे मन प्रसन्न राहील. आध्यात्मिक जीवन या आठवड्यात तुमचा अध्यात्माकडे ओढा वाढू शकतो. मनातील अस्वस्थता दूर करण्यासाठी प्रार्थना, ध्यान किंवा जप यांचा आधार घ्याल. धार्मिक कार्यात सहभाग घेण्याची संधी मिळू शकते. एखाद्या मंदिराला भेट देण्याचा योग येऊ शकतो. आध्यात्मिक विचारांमुळे मानसिक शांतता लाभेल. जीवनातील काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न कराल. सकारात्मक विचारसरणीमुळे आत्मविश्वास वाढेल. एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून प्रेरणादायी मार्गदर्शन मिळू शकते. घरामध्ये धार्मिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न कराल. सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य देणे आणि हनुमान चालिसाचे पठण करणे लाभदायक ठरेल. मनातील नकारात्मकता कमी होईल आणि निर्णयक्षमता वाढेल. या आठवड्यात आत्मिक समाधानाची अनुभूती मिळण्याची शक्यता आहे. प्रवासाच्या दृष्टीने हा आठवडा अनुकूल राहील. कामानिमित्त किंवा वैयक्तिक कारणांसाठी काही लहान मोठे प्रवास घडू शकतात. हे प्रवास लाभदायक ठरतील आणि नवीन अनुभव देतील. काही लोकांना धार्मिक स्थळी जाण्याचा योग येऊ शकतो. व्यावसायिक प्रवासातून नवीन संपर्क निर्माण होतील. भविष्यात हे संपर्क मोठ्या संधी देऊ शकतात. वाहन चालवताना मात्र विशेष काळजी घेणे आवश्यक राहील. प्रवासाचे नियोजन आधीच करून ठेवल्यास अनावश्यक त्रास टाळता येईल. कुटुंबासोबत छोट्या सहलीचे नियोजन होऊ शकते. प्रवासादरम्यान खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य राहील. दूरच्या प्रवासासाठी आवश्यक कागदपत्रे आणि तयारी वेळेवर पूर्ण करा. आठवड्याच्या शेवटी केलेला प्रवास अधिक आनंददायी आणि फलदायी ठरू शकतो. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतिकारक राहील. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि नवीन विषय समजून घेण्याची क्षमता अधिक चांगली राहील. स्पर्धा परीक्षा, सरकारी परीक्षा किंवा उच्च शिक्षणासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. शिक्षक आणि मार्गदर्शकांचे सहकार्य मिळेल. काही विद्यार्थ्यांना अपेक्षित निकाल मिळण्याची शक्यता आहे. अभ्यासातील अडचणी दूर होतील आणि आत्मविश्वास वाढेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास मोठे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलता येईल. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. नवीन कोर्स, प्रशिक्षण किंवा कौशल्य विकासाच्या संधी मिळतील. अभ्यासाबरोबरच आरोग्याकडेही लक्ष देणे आवश्यक राहील. सातत्य आणि मेहनत यामुळे अपेक्षित यश मिळेल. उपाय दररोज सकाळी उगवत्या सूर्याला जल अर्पण करा. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या. ओम अंगारकाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. लाल रंगाच्या वस्तूंचे दान करणे शुभ ठरेल. गरजू व्यक्तींना अन्नदान करा. रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाचे निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला घ्या. एकूण हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, आत्मविश्वास आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. करिअरमध्ये यश, आर्थिक स्थैर्य, कौटुंबिक आनंद आणि प्रेमसंबंधांमध्ये गोडवा अनुभवता येईल. काही ठिकाणी संयम आणि शहाणपणाने वागणे आवश्यक असले तरी एकूणच ग्रहस्थिती तुमच्या बाजूने राहणार आहे. योग्य नियोजन, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर या आठवड्यात तुम्ही अनेक महत्त्वाची उद्दिष्टे साध्य करू शकाल. धन्यवाद.